जागतिक तंत्रज्ञान शिखर परिषद 2025 ची थीम काय आहे बघा या ठिकाणी ग्लोबल टेक्नॉलॉजी समिट. ओके, ग्लोबल टेक्नॉलॉजी समिट जी होती 2025 ची, तर याची थीम आपल्याला विचारलेली आहे. ओके, बघा ऑप्शन्स बघा या ठिकाणी शाश्वतता आणि नवोपक्रम, जागतिक सहकार्य, 3 आहे संभावना आणि 4 आहे तंत्रज्ञान आणि विकास. बघा या ठिकाणी जी समिट झाली होती विद्यार्थी मित्रो, ही कुठे झाली होती बरं हे देखील तुम्हाला मी सांगतो. या ठिकाणी ही झाली होती नवी दिल्ली या ठिकाणी. ओके, कुठे झाली होती ही? नवी दिल्ली या ठिकाणी ही समिट झाली होती. ओके, बघा लक्षात असू द्या या ठिकाणी IMP आहे, आपल्याला असा देखील प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. आता याची जी हे ठिकाण ठरलं दिल्ली, मग याची थीम काय होती? आपल्याला थीम विचारलेली आहे बघा. थीम काय होती? तर संभावना थीम होती. ओके, संभावना. बघा या समिटचे जे काही पोस्टर्स जे सर्क्युलेट करण्यात आले होते इंटरनेटवरती, तर त्याच्यामध्ये स्पष्ट लिहून होतं ग्लोबल टेक्नॉलॉजी समिट, खाली होतं संभावना. ओके, या पद्धतीने त्या ठिकाणी हे होतं. आपल्याला लक्षात ठेवायचं याचं थीम काय होती? तर संभावना. ओके, प्रोबॅबिलिटी लक्षात असू द्या. पहा या ठिकाणी थोडंसं आपण एक्सप्लेनेशन बघूया. बघा जागतिक तंत्रज्ञान शिखर परिषदेची 9वी आवृत्ती, किती आवृत्ती होती ही 9वी आवृत्ती त्या ठिकाणी होती आणि ही दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती. आता परिषदेची थीम बघा, जसं की तुम्हाला सांगितलं काय, संभावना अशी होती. परिषदेची थीम काय होती? संभावना अशी परिषदेची थीम त्या ठिकाणी होती. आणि या परिषदेचे उद्घाटन हे परराष्ट्र मंत्री डॉक्टर S जयशंकर, ओके, कोणी केलं होतं याचं उद्घाटन? S जयशंकर यांनी या परिषदेचं उद्घाटन केलं होतं. ओके, चला क्लिअर आहे सर्वांना? होप सर्वांना हा मुद्दा अगदी व्यवस्थितरित्या क्लिअर झाला असेल. सर्वांचा हा पॉईंट या ठिकाणी क्लिअर झाला असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. ओके, चला पहा या ठिकाणी अशा पद्धतीचं समिटचं या ठिकाणी जो आहे लोगो हा बनण्यात आला होता विद्यार्थी मित्र. बघा न्यू दिल्ली या ठिकाणी हे समिट होतं. कुठे होतं? न्यू दिल्ली या ठिकाणी. बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र आपल्याला जसं दिसून पडतं ग्लोबल टेक्नॉलॉजी समिट, याचं काय आहे? संभावना. काय आहे? संभावना ही आहे थीम या ठिकाणी. लक्षात असू द्या थीम काय होती रे? तर थीम होती संभावना. ओके, क्लिअर आहे सर्वांना? बघा अशा पद्धतीने आपण हा जो पॉईंट आहे व्यवस्थितरित्या लक्षात ठेवू शकतो. ओके, तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता.